मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न देण्याच्या वादग्रस्त ठरावाने भाविक संतप्त झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभवाची नैतिक जबाबदारी घेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी शिवबंधन सोडत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेतील विदारक स्थिती मांडली आहे। मुंबईत प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे। मुंबई उच्च न्यायालयाने बुलेट ट्रेन प्रकल्पाला बजावलेली नोटीस रद्द केली, मात्र मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र सरकारने मंगळवारी अधिकृत आदेश जारी केलाय। पालघर जिल्ह्यात शेतकरी आदिवासी कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 60 किलोमीटरचा लॉंग मार्च काढण्यात आलाय, जो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारी रोजी गंगापूर धरण बॅकवॉटर परिसरात भारतीय वायुसेनेचा सूर्यकिरण एरो शो आयोजित करण्यात आलाय। कुर्ल्यात 71 अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालवलाय, यातून मुख्यतः फुटपाथ रिकामे करण्यात आले आहे। नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा वेगाने पूर्ण होतोय। डिसेंबर 2027 पर्यंत हा टप्पा कार्यान्वित होईल, यामुळे जामठा स्टेडियमला पोहोचणे सोपे होईल। भंडाऱ्यात राज्यकर निरीक्षक मनीष सहारे यांना लाच घेताना रंगेहात पकडलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे। मी कोणालाही घाबरत नाही अशी मुजोरी करत कार्यालयातच गुटखा खाऊन बेताल बडबड करणाऱ्या इंदापुरातील मुख्यालय सहाय्यकाला अखेर निलंबित करण्यात आलंय। रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव पंचायत समिती गणात विविध कारणांतून भाजपच्या तब्बल 57 प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत। तामिळनाडूतील मदुराई येथे युट्यूबवर व्हिडिओ बघून वजन कमी करण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेने बोरेक्सचं सेवन केलं, ज्यामुळे महिलेला जीव गमवावा लागलाय। आता रेल्वे सुटण्याच्या अगदी शेवटच्या 8 तासात तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील होशंगाबाद रोड परिसरातील चिनार ड्रीम सिटीत 77 वर्षीय वृद्धाचा मृतदेह 10 दिवस लिफ्ट शाफ्टमध्ये पडला होता आणि त्याच्यावरूनच लिफ्ट सुरू होती। दुर्गंधी पसरल्याने ही बाब निदर्शनास आली। तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण झालेल्या 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मला गावात राहायचं नाही तर शहरातच राहायचंय या हट्टाला कंटाळून एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या छोला परिसरातून समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका महिलेने लेस्बियन मैत्रिणीसाठी आपल्याच पतीला संपवलंय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी, तिच्या गर्लफ्रेंडसह तिघांना ताब्यात घेतलंय। आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात अति दारू प्यायल्याने 2 सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झालाय। या दोन्ही तरुणांमध्ये बियर पिण्याची स्पर्धा झाली होती अशी माहिती आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील हजेरीबाबत मोठा बदल केलाय। लोकसभेतील सदस्यांना त्यांची उपस्थिती त्यांना दिलेल्या आसनावरूनच नोंदवता येणार आहे। जगातले 22 मुस्लिम देश आपल्या कृतीतून भारतावर असलेला भरवसा, विश्वास दाखवून देणार आहेत। भारतात दुसऱ्यांदा अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे। इराणमधील परिस्थितीवर जगाच्या नजरा आहेत। जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही संपूर्ण देश उद्ध्वस्त करू शकतो अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे। बांगलादेशातील सुरक्षा परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तेथे कार्यरत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना परत बोलावण्याचा निर्णय भारताने घेतलाय। OnePlus कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करणार असल्याचा दावा करण्यात आला होता, पण कंपनीने हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलंय। आता UPIच्या माध्यमातून छोटे कर्ज सहज उपलब्ध होईल, तर ते वसूल करण्याची पद्धत लवचिकी असल्याने क्रेडिट कार्ड कंपन्यांचं दुकान बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे। धुरंधरच्या अपार यशानंतर आता आदित्य धरच्या धुरंधर 2 कडे चाहत्यांचं लक्ष लागलंय। विकी कौशल या चित्रपटात स्पेशल अपीअरन्स देताना दिसू शकतो।
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसीने दिलेली डेडलाईन संपत आली आहे. मुदत संपल्यावर त्यांचा पत्ता कट होऊ शकतो आणि बांगलादेश ऐवजी दुसऱ्या संघाची या स्पर्धेत एंट्री होऊ शकते. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.